हॅलो मंडळी, नमस्कार. इमॅजिन करा एक असं शहर जे ढगांच्या कुशीत वसलेलं आहे, जिथे प्रत्येक कोपरा तुम्हाला माउंटेन वाइब्स देतो आणि रस्त्यांवर ताज्या मोमोजचा सुगंध आहे. इथे एन्शियंट मोनॅस्ट्रीज आपला इतिहास सांगतात, तर कोझी कॅफेज आणि व्हायब्रंट स्ट्रीट्स तुम्हाला चिल करायला लावतात. या नेचर आणि कल्चरने ठेवलेल्या परफेक्ट पार्टीमध्ये तुम्हाला जायचंय? वेलकम टू गँगटोक. आजच्या व्हिडिओमध्ये मी आयटनरी सोबत प्लॅनिंग, बजेट आणि प्रो टिप्स पण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न, कसं पोहोचायचं? इथे पोहोचायला प्रेफरेबल ऑप्शन आहे फ्लाईट प्लस कॅब. इथलं नियरेस्ट एअरपोर्ट आहे बागडोगरा एअरपोर्ट. तिथून गँगटोकला पोहोचायला तुम्हाला कॅबने जावं लागतं. बसचा पण एक ऑप्शन अवेलेबल आहे, पण पोहोचायला 4 ते 4.5 तास लागतात बरं का. आता दुसरं ऑप्शन आहे ट्रेन प्लस कॅब. इथलं नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे NJP म्हणजे न्यू जलपाईगुडी स्टेशन. तुम्ही महाराष्ट्रातून पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला पोहोचायला 40 ते 45 तास लागतात. त्यामुळे हा काही प्रेफरेबल ऑप्शन नाही आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेला पहिलंच ऑप्शन ट्राय करा. दुसरा प्रश्न, काय बघायचं? गँगटोकचे मेन अट्रॅक्शन्स आहेत. पहिलं ठिकाण एन्चे मोनॅस्ट्री. 1840व्या दशकात इस्टॅब्लिश झालेली ही मोनॅस्ट्री सेक्रेड प्रोटेक्टर ऑफ गँगटोक म्हणजेच संरक्षक मठ म्हणून ओळखली जाते. इथल्या स्पिरिच्युअल आणि शांत वातावरणामध्ये फारच पीसफुल वाटतं. इथे प्रेयर व्हील्स पण आहेत. ह्या व्हीलवर मंत्र कोरलेले असतात. ते क्लॉकवाईज फिरवले म्हणजे तो मंत्र म्हटल्यासारखे आहे. इथे 20 रुपये पर हेड अशी एंट्री फी आहे. यानंतर आम्ही पोहोचलो हनुमान टोक या ठिकाणी. इथे हनुमानाचं मंदिर आहे. 7200 फीट उंचीवर असलेलं हे मंदिर इंडियन आर्मी मेंटेन करते. त्यामुळे इथे एंट्री फ्री आहे आणि सगळीकडे तुम्हाला स्वच्छता दिसेल. सीनिक ब्युटी आणि स्पिरिच्युअलिटी साठी फेमस असलेल्या या ठिकाणावरून कांचनजंगा माउंटेनचा छान व्ह्यू दिसतो. हनुमान टोकाच्या जवळच आहे गणेश टोक. इथे 6500 फीट उंचीवर एक गणपती मंदिर आहे. थोडं छोटं मंदिर आहे, पण खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. इथून गँगटोकचा बर्ड्स आय व्ह्यू तुम्हाला दिसेल, एकदम भारी. याच्याच समोर एक हिमालयन झूलॉजिकल पार्क असं आहे. इथे तुम्हाला रेड पांडा, हिमालयन ब्लॅक बेअर, डिअर आणि भरपूर पक्षी बघायला मिळतील. आम्ही इथे गेलो नव्हतो, पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यानंतर पुढे एक प्लांट कन्झर्वेटरी पण आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, फ्लावर्स तुम्हाला दिसतील. इथे आत एक छान वॉटरफॉल पण आहे. या प्लांट कन्झर्वेटरीला एंट्री फी आहे, ती आहे 30 रुपये. तसं तर हे नॉर्मल गार्डन सारखंच आहे, पण इथे वॉटरफॉल असल्यामुळे फक्त विशेष आहे. तुम्ही स्किप पण करू शकता. नेक्स्ट स्टॉप ताशी व्ह्यू पॉइंट. इथून क्लाउड्स, व्हॅलीज आणि हिमालयन माउंटेन रेंजचा एकदम भन्नाट व्ह्यू दिसतो. इथे काही सोव्हेनियर शॉप्स पण आहेत. इथल्या दुकानांच्या वरून व्ह्यू छान दिसेल म्हणून लोक इथे 20 रुपये तिकीट काढतात आणि वर जाऊन व्ह्यू बघायला जातात. पण वरून काही वेगळं दिसत नाही, त्यामुळे तुम्ही या तिकीटच्या फंदात काही पडू नका. रस्त्यात मध्ये मध्ये छान पाईन ट्रीज आणि वॉटरफॉल्सला बघत थोडं थांबून आम्ही जर्नी कंटिन्यू करत होतो. यात बकथांग फॉल्स हा पण एक छोटा पण भारी स्पॉट आहे. इथे झिपलाईन पण आहे. ट्राय करायची असेल तर तुम्ही करू शकता. यानंतर आम्ही पोहोचलो बनझकरी फॉल्स अँड एनर्जी पार्कला. इथे भारी लँडस्केप्समध्ये 100 फूट उंच धबधबा आहे. छोटे सस्पेन्शन ब्रिजेस आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण इथे आहेत. इथे आल्यावर पिकनिक वाईब्स तुम्हाला मिळतील. नॅचरल ब्युटी आणि बनझकरी कल्चरचे स्टॅच्यूज किंवा स्कल्पचर्स इथे खूप बघायला मिळतील. मस्त स्पॉट आहे, नक्की जायला पाहिजे. यानंतर आम्ही निघालो रांका मोनॅस्ट्रीकडे. गँगटोक पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर खूप भारी बुद्धिस्ट आर्किटेक्चर असलेली ही मोनॅस्ट्री आहे. या मोनॅस्ट्रीला लिंगडम मोनॅस्ट्री असं पण म्हणतात. इथे प्रेयर व्हील्स, मोठे शांत कोर्टयार्ड आणि सुंदर प्रेयर हॉल तुम्हाला बघायला मिळेल. भारी सिनिक ब्युटी आणि शांत स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअरचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. यानंतर आम्ही गेलो रूमटेक मोनॅस्ट्रीला.
गँगटॉक पासून 22 ते 24 किलोमीटर अंतरावर ही रुमटेक मोनॅस्ट्री आहे. ही गँगटॉकची सगळ्यात मोठी मोनॅस्ट्री आहे. इथे काही रिझन्समुळे मिलिटरी पोस्टिंग होती, म्हणून आम्हाला बाहेरून जास्त फोटो नाही काढता आले. इथे आम्हाला भरपूर लहान वयाचे मंक्स, त्यांची शाळा आणि राहण्याचे ठिकाण बघायला मिळाले. इथून पण माउंटेन्स, व्हॅली आणि गंगटोकचा खूप भारी व्ह्यू दिसतो. यानंतर आम्ही गंगटोकच्या MG मार्ग इथे आलो. हा महात्मा गांधी मार्ग व्हेकलसाठी बंद आणि फक्त चालणाऱ्यांसाठी ओपन असतो. खूपच हॅपनिंग जागा आहे. इथे वेळ कसा जातो तुम्हाला कळणारही नाही. शॉपिंगसाठी तर परफेक्ट प्लेस आहे. स्वस्तात पण बेस्ट सोव्हेनियर्स, वुलन क्लोथिंगचे शॉप्स तुम्हाला इथे दिसतील. या व्यतिरिक्त इथे खूप भारी आणि फेमस कॅफेज आहेत. त्यातील बेकर्स कॅफे मध्ये आम्ही गेलो होतो. इथला ॲम्बियन्स खूप भारी होता आणि चव तर मस्तच. या व्यतिरिक्त गँगटोकला रोपवे पण आहे. हा मला थोडा ओव्हररेटेड वाटला, कारण बाकीच्या प्लेसेसवरून पण तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू मिळतोच. पण तुम्हाला जर रोपवेचा एक्सपिरियन्स घ्यायचाच असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. इथले तिकीटचे प्राइजेस आहेत 150 ते 170 रुपये पर पर्सन आणि इथलं टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5. नेक्स्ट स्पॉट आहे नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी. हे एक म्युझियम किंवा रिसर्च सेंटर आहे. इथे टिबेटन आर्ट, कल्चर आणि हिस्ट्री तुम्हाला एक्सप्लोर करता येईल. इथलं तिकीट आहे 25 रुपये पर पर्सन आणि इथलं टायमिंग आहे 10 ते संध्याकाळी 4:30. नेक्स्ट स्पॉट आहे ऑर्किडियम. इथे फ्लावर ऑर्चिड आणि रेअर प्लांट्सचा डिस्प्ले आहे. इंडोर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये हे कल्टिवेशन मेंटेन करणं फार कठीण आहे, पण या लोकांनी हे खूप भारी केलंय. इथे गेल्यावर खूपच छान वाटतं. या व्यतिरिक्त इथे ईस्ट सिक्कीमच्या टुरिस्ट प्लेसेस, कल्चर आणि ट्रेडिशनची खूप छान माहिती दिली आहे. तिकीट थोडं जास्त आहे, 350 रुपये पर पर्सन, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. तिसरा प्रश्न, कसं फिरायचं? इथे गँगटॉकमध्ये कॅब आणि टॅक्सी हाच एक ऑप्शन आहे फिरायला. इंटरनल ट्रान्सपोर्टसाठी मला तर काही इथे बसेस दिसल्या नाही आणि इथे हिली रिजन असल्यामुळे चढ उतार फार, त्यामुळे ऑटो तर नाहीच. त्यामुळे तुम्ही मस्तपैकी कॅब बुक करा आणि मस्त फिरा. आमच्या कॅब ड्रायव्हरचे डिटेल्स तुम्हाला हवेत? मेरा नाम लक्पा है और मैं सिक्किम से रहने वाला हूँ. मैं सिक्किम का ये टैक्सी चलाता हूँ. जो कोई भी आप लोग सिक्किम ट्रैवल कर रहे हैं तो मेरे साथ कांटेक्ट करके आ सकते हैं और आपको जहाँ भी जाना है मैं आपको वहाँ पिक एंड ड्रॉप कर सकता हूँ. और मेरा नंबर है 8653346118. ओके. कोणाला सबस्क्राईब करायचो कार्तिक न्यूज. हा यंग आहे, मेहनती आहे, पंक्च्युअल आहे आणि फार सपोर्टिव्ह आहे. एकदम बेस्ट सर्व्हिस देतो. चौथा प्रश्न, खायचं प्यायचं काय? गँगटॉकचे फेमस पदार्थ आहेत थुक्पा, मोमोज, पॅग शापा हा नॉनव्हेज पदार्थ आहे. गुंड्रुक सूप, फर्मेंटेड पालकाचं सूप आहे हे. हिमालयन स्टाईल डाळ भात, सेल रोटी, बाहेरून कडक आणि आतून नरम. ग्याथूक हा नूडल्सचा बाउल आहे. तोंगबा ट्रेडिशनल हॉट मिलेट ड्रिंक आहे. ही सर्दीत फार छान असतं म्हणे. यातील थुक्पाची रेसिपी आता मी तुम्हाला दाखवतो. पानी बॉईल कीजिए. पानी बॉईल होते होते ओट्स थोड़ा डालना है. हाँ. उसको चलाइए, थोड़ा सा चलाइए. इसके बाद थोड़ा तेल दीजिए, ऊपर से तेल दीजिए. तेल डालकर उसको जब नरम नहीं होता है ना, पक जाता है. हाँ. तो निकालिए और निकाल कर ठंडा पानी में धो लीजिए, आराम से धो लीजिए. उसके पानी सब छान लीजिए. छन्ना से सब छान लीजिए. इसके बाद रखिए, वो पानी थोड़ा निकल जाएगा. हाँ, निकल जाएगा. इसके बाद फिर थोड़ा तेल देकर ऐसे चलाइए. अच्छा. इसके बाद आपको सूप बनाना है या कैसे बनाना है सब्जी को. हाँ, सब्जी को फ्राई कीजिए आराम से. थोड़ा पानी देकर फ्राई कीजिए. अच्छा से पकने से सूप खाना है तो आपको सब्जी में सूप डाल दीजिए. नॉट सूप डालने से और बेस्ट.
अच्छा अच्छा नो अच्छा सूप लगेगा ना और हाँ। अच्छा होगा। अच्छा इसके अच्छा बाद सूप डालिए, ये थोड़ा थोड़ा डाल के खा लीजिए। अरे वाह, मस्त, मस्त, थँक यू सो Thank you. मच. खूपच भारी आणि तिथला ऑथेंटिक पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता तुम्ही म्हणाल की हे तर तू सांगितले, पण हे खायचे तरी कुठे? तर गँगटॉकच्या फेमस फूड प्लेसेस आणि कॅफेज बद्दल सांगायचं झालं तर द कॅफे शॉप, आम्ही गेलो ते बेकर्स कॅफे किंवा मोमोज प्लेसेस, त्यातील आहे एक टेस्ट ऑफ गँगटॉक. शांग्रीला रेस्टॉरंट हे टिबेटन डिशेससाठी फेमस आहे आणि रोल हाऊस, इथे नूडल रोल्स फार अप्रतिम मिळतात. 6वा प्रश्न, कुठे राहायचं? गुगलवर तुम्ही हॉटेल्स इन गँगटॉक असं सर्च केलं तर तुम्हाला booking.com, अगोडा किंवा मेक माय ट्रिपला भरपूर हॉटेल ऑप्शन्स बघायला मिळतील. तुमच्या बजेटनुसार तुम्ही हॉटेल ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मला विचारलं तर आम्ही हॉटेल यीझल कॉन्टिनेंटल इथे राहिलो होतो. इथले पर्क्स म्हणजे इथल्या हॉटेल रूम्स फारच कम्फर्टेबल आणि स्पेशियस होत्या आणि इथलं फूड तर फारच टेस्टी. आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लुडेड ऑप्शन घेतला होता. यात मस्त पुरी भाजी आणि सँडविच खूपच हाणले आम्ही. इथली स्पेशालिटी म्हणजे इथल्या ओपन टेरेसवरून माउंटेन्सचा इतका भारी व्ह्यू तुम्हाला दिसतो. हॉटेलमधूनच तुम्ही छान सनराईज एन्जॉय करू शकता. फक्त इथला एक ड्रॉबॅक म्हणजे हे हॉटेल MG मार्ग या एरियापासून थोडं दूर आहे. त्यामुळे आय विल सजेस्ट की तुम्ही हे हॉटेल MG मार्ग या एरियाजवळ सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला रात्री छान एन्जॉय करता येईल आणि चालत चालत हॉटेलला रिटर्न येता येईल. पण तुम्हाला स्वस्तात छान हॉटेल हवं असेल तर मी सांगितलेला हा ऑप्शन तर आहेच. आता प्लॅनिंग. गँगटॉक हा ईस्ट सिक्कीमचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला इथे मिनिमम 3 दिवस तरी राहायला पाहिजे. यातील डे 1ला तुम्ही एनचे मोनॅस्ट्री, हनुमान टोक, गणेश टोक, हिमालयन झूलॉजिकल पार्क, प्लांट कन्झर्वेटरी, ताशी व्ह्यू पॉइंट, बनझक्री फॉल्स, रांका मोनॅस्ट्री, रुमटेक मोनॅस्ट्री आणि MG मार्ग हे सगळं तुम्ही करू शकता. आणि डे 2ला तुम्ही रोपवे, नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि ऑर्किडियम आणि त्यानंतर नथुला पास. अरे, नथुला पासबद्दल तुम्हाला तर माहितीच नसेल, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा, यात तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. अरे, एकदम बेस्ट स्पॉट आहे, नक्की जा बरं का. डे 3ला तुम्ही नियर बाय प्लेसेस एक्सप्लोर करू शकता. या रिलेटेड मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आता काय राहिलं? बजेट. स्टे 9 ते 10,000 फॉर 3 days. फूड 1000 ते 1200 रुपये पर डे, म्हणजे टोटल 3 दिवसांचे 3600 रुपये. इंटरनल ट्रॅव्हल 2500 ते 3000 रुपये पर डे फॉर कॅब, सो टोटल 3 दिवसांचे 9000 रुपये. बागडोगरा एअरपोर्ट किंवा NJP वरून गँगटॉक 2500 ते 3000 रुपये पर ट्रिप, म्हणजे टोटल 6000 रुपये. सो ओव्हरऑल टोटल 28,600 रुपये पर कपल. आता नेहमीप्रमाणेच आपले प्रो टिप्स. त्यातील पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. मॉन्सून सीझन सोडला तर तुम्ही वर्षभर इथे विजिट करू शकता, म्हणजेच जुलै टू अर्ली सप्टेंबर हा पिरियड तुम्ही अवॉइड करा, कारण पावसाळ्यात हेवी रेनफॉलमुळे लँडस्लाईड्सचे चान्सेस खूप जास्त असतात. पण जर तुम्ही विंटरमध्ये गेलात तर तुम्हाला स्नोही मिळू शकतो. दुसरी, इथे उन्हाळ्यात पण 10 ते 22 डिग्री सेल्सिअसच्या अराउंड टेम्परेचर असतं, त्यामुळे तुम्हाला रात्री किंवा सकाळी सकाळी फारच थंडी वाजू शकते. म्हणूनच तुम्ही लेअर्ड क्लोथिंग प्रेफर करा. नथुला पासला तर हे नक्कीच लागतं. तिसरी, युजली लोक दार्जिलिंग आणि गंगटोक ह्या दोन्ही जागा सोबत करतात, कारण या दोन्ही जागांना जायला तुम्हाला बागडोगरा एअरपोर्ट किंवा NJP वरून जावं लागतं. तुम्हालाही तसं करायचं असेल आणि दार्जिलिंगचे डिटेल्स हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, यात डिटेल लाईटनरी दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ट्रिप एक्सटेंड करून नॉर्थ सिक्कीम हे पण एक्सप्लोर करू शकता. आम्ही गेलो तेव्हा हा लाचेन, लाचुंग आणि गुरुडोंगमारचा रस्ता लँडस्लाईडमुळे बंद होता, त्यामुळे आम्ही काही गेलो नाही, पण तुम्ही नक्की एक्सप्लोर करू शकता. 5वी, बागडोगरा किंवा NJP वरून गँगटॉकला येत असताना तुम्हाला मध्ये रिव्हर राफ्टिंग हा पण एक छान ऑप्शन आहे. इथे लॉंग रूटमध्ये तुम्हाला हे त्रिवेणी संगम सनसेट पॉईंट दाखवतात. याच्यात तुम्हाला 6000 रुपये पर बोट असं पे करावं लागतं. यात फोटोग्राफी पण इन्क्लुडेड आहे. आणि दुसरा, यात शॉर्टर रूट आहे पण हाय टाईड्स आहे, याचे रेट्स आहेत 4500 रुपये पर बोट. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ही होती आपली गँगटॉकची आयटनरी. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि कधी करताय गँगटॉकच्या ट्रिपचा प्लॅन? चला पटापट मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत ही ट्रिप प्लॅन करा आणि त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि एव्हा ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असणार आहे, पण नसेल केलं तर लगेच करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.